कसा आहे अधिकार? तर तो जिवंत देवाचा अधिकार आहे, परमेश्वराच्या पुनरुत्थित पुत्राचा अधिकार आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अधिकार आहे, की जो अधिकार आपल्याला सापांवर आणि बिनसोंवर सैतानाच्या सत्तेवर पाय देऊन चालण्याचा अधिकार आहे, सैतानाच्या शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आपल्याला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, त्याचे लेकरं म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि त्या अधिकारामध्ये आपण जगावं यासाठी आपलं पाचाराने. मरण विजयात गिळलं गेलेले, म्हणून मरायला घाबरू नका. मरायची तर खूप भीती वाटते, कोरोनात तर किती वाटत होती है ना. तेव्हा तर खूप प्रार्थना करत होतो कोरोनात, है ना. आता कोरोना गेला, प्रार्थना गेल्या, बरोबर. तेव्हा का प्रार्थना करत होतो? भीतीमुळे ना, मरायला नको म्हणून. आता गेला कोरोना, मग प्रार्थना कमी झाल्या. मरणाला घाबरू नका, कारण वचन सांगतं मरणा तुझी नांगी कुठे? कुठे मरणाची नांगी? ठेचली गेली आहे वधस्तंभावर. प्रभू येशू पापावर विजयी झालेला आहे. पापाचं वेतन मरण आहे. जर पाप हरवलं गेलेलं आहे तर मरण देखील विजयात गिळले गेलेलं आहे. मरणाला घाबरू नका आणि अकाली मरायला तर घाबरूच नका. जर प्रभू ईश्वर विश्वास ठेवता तर इथं बसलेल्या तुमच्या कोणापैकी, तुमच्या कुटुंबातल्या कोणालाही अकाली मरण येणार नाही, कारण वचन सांगतं तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. प्रेज द लॉर्ड. दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. कोणी तरुणपणात मरणार नाही, कोणाचं बाळ पोटात मरणार नाही, कोणाच्या घरात लहान लेकरू मरणार नाही, कोणाच्या घरात कोणी अपघातात आणि ऍक्सिडेंट मध्ये मरणार नाही, कारण परमेश्वर म्हणतो की तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुऱ्या वयाचे होऊन, पूर्ण आयुष्य आनंदाने जगून, पूर्ण वयाचे होऊन आपण मरणार नाही, तर ख्रिस्तात विसावा घेणार. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात आपण झोपणार. मरायला घाबरू नका, कारण मरणाला प्रभू येशू ख्रिस्ताने हरवलेलं आहे. आणि जेव्हा तो क्षण आपल्या जीवनात येईल प्रभू येशू मध्ये झोपी जाण्याचा, तेव्हा आपण फक्त या देहातून सुटून ख्रिस्ताकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. की आजही आपण ख्रिस्ताबरोबर आहोत आणि ख्रिस्तामध्ये झोपी गेल्यानंतरही आपण देहाच्या बंधनातून सुटून कायम स्वरूपी प्रभू येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी त्याच्यामध्ये घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही मरणाची आपल्यावर सत्ता नाही, अकाली मरणाची आपल्यावर सत्ता नाही, कारण तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. म्हणून अल्पशा आजाराने निधन झाले ही बातमी आपल्यासाठी नाही. आपण बघतो ना बातमी येते, ही बातमी आपल्यासाठी नाही. आजारी होते आणि मेले ही बातमी आपल्यासाठी नाही. आजारी होते, बरे झाले प्रभू येशूच्या नावात, ही बातमी आपल्यासाठी आहे. आज विश्वासाने आपण ते ग्रहण करूया, कारण तो अधिकार प्रभू येशूने आपल्याला दिलेला आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12 वचन सांगतं. आपल्याला समजतंय, आपण शिकतोय. देवाने आपल्याला अधिकारात जगण्यासाठी, त्याच्या अधिकारामध्ये त्याची मुलं म्हणून जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार मिळवलेला आहे आणि प्रभू येशूने तो अधिकार आज आपल्याला दिलेला आहे. आणि प्रभू येशू म्हणतो, योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये वचन आपल्याला सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे प्रभू येशूचा स्वीकार केला, तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे. कसला अधिकार मिळालेला आहे? देवाची मुलं होण्याचा. आता आपण कोण आहोत? देवाची मुलं आहोत. नक्की विश्वास आहे? मग मुलासारखं जगा, अधिकारात जगा, हक्काने मागा, आनंदाने मागा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जे काही माझ्या नावात मागाल ते पिता तुमच्यासाठी करेल. विश्वासाने मागा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वासाने मागा, आणि ती गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहे ते तुम्हाला मिळालेलंच आहे असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवा, म्हणजे ती तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. आता रडून रडून मागायची गरज नाही. मुलं आहात देवाची, अधिकाराने आणि विश्वासाने मागा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने आपल्याला
आरोग्य दिलं, पापांची क्षमा दिली, नवीन जीवन दिलं, सार्वकालिक जीवन दिलं, अधिकार दिला. वचन सांगतं इफिस्करासपत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन. इफिस्करासपत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन. तुम्ही आणि मी जे पापांमुळे मेलेलो होतो, मरणाच्या सत्तेत होतो, सैतानाच्या सत्तेत होतो, पापाच्या सत्तेत होतो, त्या आपल्याबद्दल परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. देवाने काय केलंय? ख्रिस्ताबरोबर आपल्या प्रत्येकाला जिवंत केलेलं आहे. कारण आपल्या वाटचं मरण कोणी सहन केलं? प्रभू येशूने सहन केलेलं आहे. आपल्या पापांची शिक्षा प्रभू येशूने सहन केलेली आहे. आता आपल्यासाठी मरण नाही, आपल्यासाठी शिक्षा नाही, कारण असं म्हटलेलं आहे कारण ख्रिस्ताबरोबर त्याने आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. कुठे बसवलं? कुठे आहेत आपण? कुठे आहे आपण? आपण पृथ्वीवर आहे, शरीरात. पण वचन काय सांगतंय? आपला आत्मा कुठे आहे? आपलं स्थान कुठे आहे? कुठे आहे आपण? आध्यात्मिक जगामध्ये. वचन काय सांगतं? आपण डोळ्याने दिसतं त्याच्याप्रमाणे चालत नाही, तर आपण विश्वासाने चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाने आता आपण कुठे आहे? बसलोय पेंडालच्या खाली. आता कधी संपतं वचन करत, कधी संपेल आणि जीव. आता देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जिवंत केलं आणि त्याच्याच बरोबर त्याच्या स्थायी स्वर्गीय स्थानात बसवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आहे. कुठे आहे? नक्की काढा बरं इफिस्करासपत्र, एकदा वाचून घ्या डोळ्याने. इफिस्करासपत्र 2 अध्याय. इफिस्करासपत्र 1 अध्याय. इफिस्करासपत्र 1 अध्याय 20 ते पुढे आपण वाचूया. इफिस्करासपत्र 1 अध्याय 20 ते पुढे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवलं. प्रेज द लॉर्ड. देवानी प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं. पुढे काय केलं? आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याबरोबर कोणाला बसवलेलं आहे? आपल्याला. आपण वाचलं ना वचन 2 अध्याय आणि 5वं वचन की 6वं वचन. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले आणि त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. प्रेज द लॉर्ड. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून पुन्हा जिवंत केलं. त्याला सर्व सत्ता आणि अधिकार याच्या वर स्वर्गीय स्थानामध्ये देवाच्या उजवीकडे बसवलं. त्याच्याच बरोबर देवाने आपल्याला स्वर्गीय स्थानात बसवलेले. आणि काय केलं? 22वं वचन, 1 अध्याय 22वं वचन. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. कोणाच्या पायाखाली? प्रभू येशूच्या पायाखाली. सर्व सत्ता, सर्व अधिकार, जे सत्ताधीश आणि अधिकारी आहेत या जगाचे. वचन सांगतं तुमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाहीये, तर या अंधकारातल्या युगातले जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर, दुरात्म्यांबरोबर आहे. आणि ते कुणाच्या पायाखाली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली. पुढे वचन असं सांगतं आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली सैतान आहे. कळतंय आपल्याला? सैतान कोणाच्या पायाखाली आहे? प्रभू येशूच्या पायाखाली आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? काय म्हटलंय? मस्तक असे व्हावं म्हणून मंडळीला दिला. मस्तक कोण आहे? प्रभू येशू आहे. पुढे 23वं वचन सांगतं हीच त्याचे शरीर. शरीर कोण आहे? मंडळी. मस्तक कोण आहे? प्रभू येशू. शरीर कोण आहे? मंडळी. कळतंय आपल्याला? आपल्याला डोकं आहे, आपल्याला शरीर आहे. डोकं कोण आहे? प्रभू येशू. आपण कोण आहे? शरीर आहे. जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे. कळतंय आपल्याला? प्रभू येशू आपलं मस्तक आहे. आपण कोण आहे? त्याचं शरीर आहोत. आपण प्रभू येशूचं कोण आहोत? शरीर आहोत. आणि सैतान प्रभू येशूच्या पायाखाली आहे. मग पाय कशाला आहेत? डोक्याला आहे का शरीराला आहे? शरीराला पाय आहे.
आणि शरीर कोण आहे? आपण आहे ना मंडळी. म्हणजे सैतान कोणाच्या पायाखाली आहे? प्रेज द लॉर्ड. सैतान आपल्या पायाखाली आहे. प्रभू येशूच्या नावात आज त्याला ठेचा आणि जिवंत देवाची लेकरं म्हणून विजयामध्ये उभं राहा. प्रेज द लॉर्ड. आपल्याला समजतंय देवाची मुलं होण्याचा हा अधिकार आहे. हा अधिकार आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे. जिथं रडणं आणि दात खाणं चालतं तिथं नाही, तर जिथे त्याचा आनंद आहे त्या आनंदामध्ये असण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. प्रभू येशू म्हणतो देवाचं राज्य इथं आहे तिथं असं नाही, तर ते तुमच्यामध्ये. स्वर्गात गेल्यावर त्या आनंदी आनंदच आहे. आपण गाणं म्हणतो नीले आसमां के पार जाएंगे, पण प्रभू येशू आजच आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहतो. जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो तेव्हा ते सर्व आशीर्वाद आजच आपल्याला मिळतात. आपला विश्वास आहे? इकडे रडायचं आणि तिकडे जाऊन आनंद करायचा असं कुठंच लिहिलेलं नाहीये. त्या जो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे तो सामर्थ्याचा, धैर्याचा, प्रीतीचा, अधिकाराचा, आनंदाचा आत्मा आहे. बरोबर? म्हणजे इकडे पण आनंद आहे आणि तिकडे पण आनंद आहे. कारण जो प्रभू येशू तुमच्यामध्ये, जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये, तो तुम्हाला त्या विजयात चालवणार आहे. तो तुम्हाला दुःखात रडत ठेवणारा नाहीये, तर तो तुम्हाला विजयात आणि त्याच्या आनंदामध्ये, जयोत्सवामध्ये चालवणारा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो त्यांनी दिलेल्या अधिकाराबद्दल, त्याची मुलं होण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे. गलातीकरास पत्र 3 अध्याय 26 आणि 29 वचन. गलातीकरास पत्र 3 अध्याय 26 आणि 29 वचन. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. कोण कोण? सर्व. ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते कोण आहे? देवाचे पुत्र आहेत. आणि मग पुढं वचन 29 सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात का ख्रिस्ताचे? नाही आम्ही तर या मंडळीचे, आम्ही तर त्या मंडळीचे, आम्ही तर पेंटिकॉस्टचे, असं प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहेत का? नाही. तर आपण सगळे देवाची मंडळी आहोत. प्रभू येशू आपलं मस्तक आहे. आपण सर्व मंडळी त्याचं शरीर आहोत. आणि प्रभू येशूचं वचन आपल्याला सांगतं, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात. प्रेज द लॉर्ड. कोणाचे संतान? अब्राहमाचे संतान. आणि अब्राहमाला काय आशीर्वाद दिला? की मी तुला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण होण्यासाठी आशीर्वाद करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे फक्त आपल्यालाच आशीर्वाद नाहीये, तर आपल्यामुळे संपूर्ण चिंचपाडा आशीर्वादित होणार आहे. आपल्यामुळे संपूर्ण नवापूर आशीर्वादित होणार आहे. आपल्यामुळे संपूर्ण नंदुरबार एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देश आशीर्वादित होणार आहे. कारण प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी जिवंत देवाचे मुलं आणि मुली इथे आहेत. प्रेज द लॉर्ड. की ज्यांना अभिवचन आहे की तुम्ही राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण व्हा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, कारण त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. प्रेज द लॉर्ड. करणारे असं म्हटलंय का? आधीच आशीर्वादित केलेले आहे. किती आशीर्वाद दिलेले आहेत? किती आशीर्वाद दिले? नक्की. किती सुंदर वचन आपल्याला सांगतं की सर्व पापांची क्षमा झालेली आहे, सर्व रोग बरे झालेले आहेत, सर्व शापापासून मुक्ती मिळालेली आहे. वचन आता सांगतं की सर्व आशीर्वाद दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि हे जे जीवनात आपण बघितलं हे तारण आहे की ज्याच्यामध्ये पापांची क्षमा आहे, बंधमुक्तता आहे, आरोग्य आहे, सार्वकालिक जीवन आहे, नवीन जीवन आहे, आनंद आहे,
विजय आहे, अधिकार आहे, पवित्र आत्म्याचा सामर्थ्य आहे, देवाची मुलं होण्याचा अधिकार आहे आणि सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणतो या जगात तुम्हाला क्लेश होते. आपला गुडघा दुखला तर आपण म्हणतो येशू नाही का म्हणाला क्लेश होते. डोकं दुखतं आणि कोणी येऊन भांडलं क्लेश होते. ह्या क्लेशाबद्दल प्रभू येशू नाही म्हणते. जेव्हा तुम्ही देवाची मुलं म्हणून विजयाने त्याच्या राज्यासाठी उभं राहाल तेव्हा हे सैतानाचे हरलेले पिल्ले आहेत ना, हे येऊन त्रास देण्याचा प्रयत्न करते. हे येऊन त्रास देण्याचा प्रयत्न करते. पण प्रभू येशू म्हणतो की भिऊ नका, मी जगाला जिंकलेले. धीर धरा, मी जगाला जिंकलेले. प्रभू येशूने जगाला जिंकलेले. आणि योहानाच्या पत्रामध्ये योहान म्हणतो की ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे तुमचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणं अशक्य आहे. वचन सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे, त्याचं वचन ऐकल्याने येते. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलेलं आहे की ज्या वचनाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाची मुलं आहोत. प्रेज द लॉर्ड. आता या विश्वासात जगण्याची गरज आहे, विश्वासात उभं राहण्याची गरज आहे. कारण या विश्वासाने, प्रभू येशूवरील विश्वासाने जगावर जय मिळवलेला. प्रेज द लॉर्ड. हरलेलं जीवन जगू नका, रडत जीवन जगू नका. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, तुमच्या जीवनातला आनंद पाहून, तुमच्या जीवनामधला प्रभू येशू ख्रिस्त पाहून लोकांना कळेल, तुमची एकमेकांवर असलेली प्रीती पाहून लोकांना कळेल की तुम्ही जिवंत देवाचे मुलं आहात. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर हा आशीर्वाद आपल्याला देते. आपण विश्वासाने तो स्वीकारूया. पुष्कळ वेळा जेव्हा संकट येतात, समस्या येतात, दुःख येतं, आपल्या अशक्तपणामध्ये आपण मागे पडतो. पण आपण तसं हरलेलं आणि मागे पडलेलं जीवन जगू नये. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 14 वचन. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 14 वचन. जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाला पवित्र आत्मा मिळालेला? आता हा तर तारणापेक्षा कठीण प्रश्न झाला आहे ना. लोक विचारतात येऊन आपल्याला की तारण मिळालेले. आता तारण तर मिळालं बा, बोललो, विश्वास झाला, पण आता पवित्र आत्मा मिळाला की नाही? कठीण प्रश्न आहे, मिळाला की नाही? परमेश्वराचं वचन आपल्याला खात्री देतं की ज्या क्षणी आपण प्रभू येशूला आपल्या वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो त्या क्षणी पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो. कारण प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी पित्याकडे जाईन आणि दुसरा कैवारी जो पवित्र आत्मा तो तुमच्यासाठी पाठवेल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्याच वेळेस आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे. आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, कुणाकुणाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लेकरांनो, वचनाचं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. आज पवित्र आत्मा आपल्याला ते ज्ञान देतोय. आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आणि आज परमेश्वर देवा आपल्या प्रत्येकीला पवित्र आत्म्याच्या दानांनी देखील भरणारे हा विश्वास आपण ठेवूया. जे पवित्र आत्म्याचे दान परमेश्वराने देऊ केलेले त्याच्या मंडळीसाठी, त्याच्या लेकरांसाठी ते दान देखील आज तो आपल्याला देणारे आपण विश्वास ठेवूया. आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा आणि अग्नीचा अभिषेक तो आपल्याला मोठ्या सामर्थ्याने करणार आहे याचा विश्वास आपण धरूया. कारण तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये, जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे तेव्हा तो पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज आपल्यासाठी तो अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतोय आणि तोच आपल्या जीवनातून सामर्थ्याने प्रभू येशूच्या गौरवासाठी कार्य करणार आहे. आपला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्र 8 अध्याय 15 वचन. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 15 वचन. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. आता भीती वाटते का? नाही. भीती वाटते का? नाही. का? कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा आपल्याला मिळालेला नाही.
तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापाशी हाक मारतो, स्वर्गीय पित्याला आपण आपला पिता म्हणून हाक मारतो, अब्बा बापा म्हणून हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. की जो धैर्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा आहे. ही सुवार्थ आहे की प्रभू येशूच्या द्वारे आपण जिवंत देवाचे लेकर आहोत. देव प्रीती आहे. एकदा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर प्रभू येशू म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येतो त्यांना मी मुळीच घालवून देणार नाही. प्रभू येशू म्हणतो की जे काही पित्याने माझ्या हातात दिलेले ते माझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. आपण प्रभू येशूच्या हातात सुरक्षित आहोत. आपण देव पित्याच्या हातात सुरक्षित आहोत. सैतान आपल्याला प्रभू येशूच्या हातातून काढून घेऊ शकत नाही. कोणताच पाप आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून वेगळं करू शकत नाही. माझा प्रभू येशू प्रीती करतो, देव प्रीती करतो, तर पापच करत राहायचं का? करत राहायचं का पाप? पाऊल म्हणतो कृपा विपुल व्हावी म्हणून पापच करत राहावं का? तर जेव्हा तो प्रभू येशू आतमध्ये, जेव्हा पवित्र आत्मा आतमध्ये, तर पाप करायची इच्छा होईल का? नाही होणार ना, कारण तो आपल्याला पावित्र्यात चालवेल. प्रेज द लॉर्ड. आपण इतक्या वेळापासून ऐकलोय, आपण काय करायचंय का? काहीच नाही. जे काय करायचं ते कोण करतो? परमेश्वर आपल्यासाठी करतो. आणि म्हणूनच म्हटलं की कृपेने तारण मिळालेले आहे. आपण काहीही करून स्वतः काहीही मिळवू शकत नाही. आपण स्वतःसाठी आणि कुणासाठी काहीच चांगलं करू शकत नाही. पण देवाने प्रीती केली, प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. ज्या प्रभू येशूने प्रीती केली आणि आपल्यासाठी स्वतःचं प्राण अर्पण केलेलं आहे, आज तो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. आणि जेव्हा आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा एवढे मोठे आशीर्वाद आपल्यासाठी ठेवलेले. आपल्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आणि तो विश्वास आपला डळ म्हणू नये, म्हणून तो विश्वास निर्माण करणं कोण आहे? विश्वासाचा उत्पादक तो पण प्रभू येशूच आहे. विश्वास कोण देणार? प्रभू येशूच देणार. प्रभू येशू त्या विश्वासात आणि त्या विजयात आपल्याला चालवणार आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 12 वचन. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलं नाही. तर नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे एकच नाव आहे की ज्याने तारण प्राप्त होतं. आणि फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचन आपल्याला सांगतात. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचन. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. प्रभू येशू ख्रिस्त नम्र झाला, त्याने आज्ञापालन केलं, त्याने सेवकाचं स्वरूप धारण केलं, त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलं आणि त्याने अशा प्रकारे स्वतःला लीन केलं. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलं आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेज द लॉर्ड. आणि ही जी सुवार्थ आज आपल्याला मिळालेली आहे, परमेश्वराने केलेलं जे कार्य आपल्याला मिळालेलं आहे, प्रभू येशू स्वर्गात जाताना आपल्या शिष्यांना म्हणाला की यरुशलेमेत राहा, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर आपण विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त झालेले, बंधमुक्तता आपल्याला प्राप्त झालेली आहे. आता जी जबाबदारी प्रभू येशूने शिष्यांना दिली होती ती फक्त शिष्यांना नाही, आपल्या प्रत्येकाला. आपला विश्वास आहे फक्त वचन ऐकणारे नाही व्हायचं, तर वचनाप्रमाणे आचरण करायचं. वचनाप्रमाणे आचरण काय? आता ऐकलंय, आता ते जाऊन सांगायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि आपण आधीच हात वर केलेलं आहे, नाव आपले लिहिले गेलेले, तिथे तर कोणी कोणी जाऊन सांगणार येशूचं नाव, बरोबर. आणि जेव्हा ते सामर्थ्यशाली नाव आपल्या मुखातून निघेल तेव्हा आपण काही नाही करणार. करणारा कोण आहे? तो आहे. वचन सांगतं मार्क शुभवर्तमानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये
की जेव्हा शिष्य गेले आणि प्रभू येशूच्या नावाची घोषणा करत होते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर कार्य करत होता. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, जी छोटी छोटी तयारी तुम्ही इथं केलेली आहे, ही सभा आयोजित करण्यासाठी जे कष्ट घेतलेले, जे काही तुम्ही आपल्या घरापासून इथे येण्यासाठी कष्ट घेतलेले, जे छोटी छोटी तयारी तुम्ही केलेली आहे, त्या तुमची तयारी पाहून महान तयारी परमेश्वराचा पवित्र आत्मा करतोय. एका मोठ्या विजयात तुम्ही चालावं, तुमच्या कुटुंबाने चालावं, तुमच्या मंडळीने चालावं आणि एक मोठं संजीवन या संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावं, यासाठी आज परमेश्वर तुम्हाला पाचारण करत आहे. आज आपण स्वतःचं समर्पण परमेश्वराला करूया, त्याचे साक्षी होण्यासाठी. आपण सर्वजण उठून उभे राहूया. आपण अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला नसेल, तर आज आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकार. थँक्यू जीसस. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्यामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये कार्य करत आहे. विश्वासाने आपण मागूया, आपण आपले हात उंच करूया, आपण परमेश्वराच्या नावाला गौरव देऊया, आपण आपलं मुख उघडूया, आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, आपण त्याला हालेलुया पडूया, त्याच्या आयुतांची आयुते दिव्य दूतांसमवेत आपण त्याच्या नावाला गौरव देऊया. जी महान प्रीती त्याने आपल्यावर केलेली आहे आणि जो प्रीतीचा संदेश आज आपल्यापर्यंत आलेला आहे, त्या प्रीतीबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. आबा बाबा, धन्यवाद देतो तुझ्या प्रीतीबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. प्रभू येशू, तुला धन्यवाद देतो तुझ्या प्रीतीबद्दल, तुझ्या बलिदानाबद्दल. आबा बाबा, तुला धन्यवाद देतो कारण तुझी इच्छा आहे आमचा नाश होणे, तर आम्हाला तारण प्राप्त व्हावं, आम्हाला तुझ्या विजयामध्ये जगता यावं आणि प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे आम्ही तुझी मुलं व्हावं, हा अधिकार तू आम्हाला दिला. आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू, तुला धन्यवाद देतो तुझ्या बलिदानाबद्दल. प्रभू येशू, तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या, धन्यवाद देतो कारण तू सामर्थ्याचा आत्मा आहे आणि आज तू आमच्यामध्ये कार्य करत आहेस. आपा बापा, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मोठ्या सामर्थ्याने तू या बहिणींवर कर, इथे असणाऱ्या प्रत्येकावर कर. आणि परमेश्वर देवपा, तुझ्या नावाच्या गौरवासाठी देवाची मुलं आणि मुली इथे उभे राहिलेले असताना मोठ्या विजयामध्ये तू त्यांना चालवण्यासाठी आज आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करत असताना आपण आज आपलं आरोग्य स्वीकारूया, आपण बंधमुक्तता स्वीकारूया. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही जिवंत देवाची मुलं म्हणून अधिकार घेतो आणि प्रत्येक अशुद्ध आत्म्याला धमकावतो, इथून निघून जा. प्रभू येशूच्या नावात आम्ही पूर्ण बंधमुक्तता घोषित करतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जिवंत देवाचं लेकरू म्हणून मी अधिकार घेते आणि प्रत्येक आजाराच्या आत्म्याला येशूच्या नावात धमकावते, इथून निघून जा. In the mighty name of Lord Jesus Christ of Nazareth, I take authority as child of God and I rebuke and command every spirit of infirmity to leave this place and our sisters right now in the name of Jesus. प्रभू येशूला बसलेल्या फटक्याने तुम्हा प्रत्येकाला आरोग्य मिळालेले, आज ते आरोग्य स्वीकारा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. लहानपणापासून असलेल्या अपंगत्व त्याला आम्ही येशूच्या नावात धमकावतो. प्रत्येक अपंगत्व, प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावात पळ काढत आहे कारण प्रभू येशू विजयी आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आपलं आरोग्य आपण स्वीकारूया. आपल्या कोणत्याही शरीराच्या भागामध्ये काही आजार असेल, काही दुखणं असेल तर आपला उजवा हात आपण त्या ठिकाणी ठेवूया. जर इतर काही समस्या असेल आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, तर आपण आपल्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवूया. आपण विश्वासाने ग्रहण करूया. पुढे माणसाने आपल्या डोक्यावर हात ठेवण्याची गरज नाही कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये, त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकीला स्पर्श करत आहे. तो आपल्याला स्पर्श करत असताना आपण ते नवीन जीवन स्वीकारूया, आपण आरोग्य स्वीकारूया. थँक्यू जीसस.
सैतान आपल्याला कोणत्याही बंधनात ठेवू शकत नाही, कारण सैतान प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हरवलेला आहे. तो हरलेला आहे प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूने त्याला हरवलेलं आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रभू येशू विजयी आहे. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जिवंत देवाचे विजयी लेकर आहोत. प्रभू येशूच्या नावात अधिकार घेऊन त्या प्रत्येक समस्येला धमकावा आणि आपल्या जीवनातून काढून टाका. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. पूर्ण आरोग्य प्रभू येशूच्या नावात. कुटुंबामध्ये शांती आणि प्रीती आम्ही घोषित करतो. प्रत्येक व्यसनाच्या आत्म्याला, व्यभिचाराच्या आत्म्याला, लबाडीच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावात धमकावतो. इथून निघून जा. आणि प्रत्येक बहिणीसाठी, प्रत्येक बहिणीच्या कुटुंबासाठी आज आम्ही आरोग्य घोषित करतो, नवीन जीवन घोषित करतो, शांती, आनंद आम्ही घोषित करतो प्रभू येशूच्या नावात. थँक्यू जीसस. प्रभू येशू तुझ्या नावाच्या गौरवासाठी तू हे करत आहेस, आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशू तो आम्हाला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण होण्यासाठी आज आशीर्वादित करत आहे. धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा प्रभू येशू. आज आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा, पवित्र आत्म्याच्या दानांचा अभिषेक आज आपल्यामध्ये होत असताना पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. थँक्यू जीसस. आबा धन्यवाद देतो तुझ्या प्रीतीबद्दल. प्रभू येशू तुला धन्यवाद देतो. तुझं नाव आम्ही गौरवतो, उंचावतो. पवित्र आत्म्या तुला धन्यवाद देतो. तू बंधमुक्तता दिलेली आहेस, तू आरोग्य दिलेलं आहेस, तुझ्या सामर्थ्याने तू परिपूर्ण केलेलं आहेस. धन्यवाद देतो. या 3 दिवसांमध्ये परमेश्वर देव आम्ही महान अद्भुत कृत्य तू करत असताना पाहणार आहोत आणि आम्ही साक्ष देणार आहोत की आमचा प्रभू येशू हा जिवंत आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तुझ्या पवित्र आत्म्याने तू कार्यसिद्धी या ठिकाणी करत आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो, तुला गौरवतो. आबा थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. तुझ्या सामर्थ्यशाली हाताखाली आम्ही नम्र होतो. आबा आम्ही आमचं शरीर जिवंत, पवित्र आणि तुला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करतो. तुझं वचन सांगतं की तू येण्यास विलंब लावणार नाही, तू लवकर येणार आहेस. आणि प्रभू येशू तू लवकर येणार आहेस आणि तू येण्याच्या आधी प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक जीवेने येशू प्रभू हे कबूल करावं. यासाठी प्रभू येशू तुझ्या लेकरांना तुझं वचन, तुझं नाव, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊन जाण्यासाठी तू आज तयार करत. आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद बाबा. ही वेळ तू आमच्यासाठी मोठ्या विजयाची आणि आशीर्वादाची केली. तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसांमधील संपूर्ण संमेलन, संपूर्ण वेळ आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या चरणासकळ देतो. तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आपण एकदा जोरदार गौरव परमेश्वराच्या नावाला देऊया. आपण